नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्परंट टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, महावितरण भरती रहिवासी दाखल्याची अट नाही। फॉर्म भरण्यास 1 मार्चपासून सुरुवात झालेली आहे। महावितरण भरतीत रहिवासी दाखल्याची अट नाही, ही सर्व डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्हिडिओला लाईक करा। बघा विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरण्यास 1 मार्चपासून सुरुवात झालेली आहे। राज्यातील उमेदवारांना डावलणार। महावितरणच्या अभियंता भरतीत रहिवासी दाखल्याची अट नाही। महावितरणने राज्यातील उमेदवारांना नोकर भरतीत डावलण्याचा घाट घातल्याची गंभीर बाब उघड झाली आहे। अभियंता वितरण आणि अभियंता स्थापत्य ही पदे भरण्यासाठी नुकतीच जाहिरात काढली आहे। 1 मार्चपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे। राज्यातील उमेदवारांना संधी मिळावी म्हणून उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा अशी कोणतीही अट टाकलेली नाही। त्यामुळे परराज्यातील उमेदवारांची येथे मोठ्या प्रमाणात घुसखोरी होण्याची शक्यता असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। राज्य सरकारच्या वेगवेगळ्या आस्थापनात अधिकारी कर्मचाऱ्यांची भरती करताना उमेदवार 15 वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी असावा अशी अट आहे। त्यानुसार अर्ज भरतानाही दाखला सादर करावा लागतो। महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSCच्या माध्यमातूनही भरल्या जाणाऱ्या पदांसाठी ही अट लागू आहे। महावितरणने नोकर भरतीसाठी अर्ज मागविलेले अभियंता हे पद द्वितीय श्रेणीचे असल्याचे स्पष्ट करून रहिवासी दाखल्याबाबतची अट टाकलेली नाही। त्यामुळे 49 जागा असलेल्या दोन्ही पदांसाठी देशातील कोणत्याही राज्याचा उमेदवार अर्ज करू शकणार। बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 मार्चपासून ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे, परंतु यामध्ये रहिवासी दाखल्याची अट नाही। त्यामुळे परराज्यातील उमेदवारही हा फॉर्म भरू शकतील। हा मोठा प्रश्न महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी उभा राहिलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरण्यास घाई करू नका, 1-2 दिवस वेट करा। जर काही चेंजेस झाले तर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्हिडिओला लाईक नक्की करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।